गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा सगळ्यांनी वर्कबुक काढा. वर्कबुकमध्ये पेज नंबर 83 काढा. 83 पेज नंबरवरचं आपण काय बघितलं होतं रे? ॲक्वेटिक हॅबिटॅट्स बघितले होते. आता ॲक्वेटिक हॅबिटॅट म्हणजे काय? असे ॲनिमल आणि प्लांट्स जे कुठं राहतात? पाण्यामध्ये. मग आता बघा पॉन्ड आणि लेकमध्ये कोणकोणते हे असतात, प्लांट असतात. फ्री फ्लोटिंग प्लांट असतात. फ्लोटिंग म्हणजे वाहणारे पाण्यावर. जसं एक्झाम्पल दिलेलं आहे फ्रीली फ्लोटिंग प्लांटचे वॉटर हायसिंथ, लोटस अँड वॉटर लिली. त्यानंतर देअर लिव्स आर कवर्ड विथ द वॅक्सी कोटिंग विच मेक्स देम वॉटरप्रूफ. आता तुम्ही लोटस बघितलेलं आहे का? कमळाचं झाड बघितलेलं आहे का? त्याचे पानं जर बघितले असतील तर त्याची वॅक्सी कोटिंग असते, वॉटरप्रूफ असते. म्हणजे त्याच्यावर पाणी थांबते का? नाही. त्याच्यावर पाणी टाकलं की ते इझिली काय होते, ते खाली घसरून जाते. आणि त्याची जी स्टेम असते हॅव एअर स्पेस विच मेक्स प्लांट एबल टू फ्लोट. म्हणजे त्याची जी काय असते, स्टेम असते. स्टेम आतमधून पोकळ असते. पोकळ असल्यामुळे काय होते, त्या झाडाला इझिली फ्लोट होता येते. ठीक आहे. त्यानंतर आहे सबमर्ज प्लांट. आता सबमर्ज प्लांट म्हणजे काय? असे प्लांट जे अर्धे पाण्यात असतात आणि अर्धे कुठं असतात? वर असतात. हे पाणी समजा. ठीक आहे. मग आता दीज प्लांट्स रिमेन कम्प्लिटली सबमर्ज इन वॉटर. आता याचे एक्झाम्पल्स काय आहे? हायड्रिला आणि व्हॅलिसनेरिया. इन सबमर्ज प्लांट सच ॲज हायड्रिला अँड व्हॅलिसनेरिया द लिव्ज आर थिन अँड रिबन लाईक. आता याचे जे लिव्ज असतात हायड्रिलाचे, त्याचे लिव्ज रिबन सारखे असतात. असे असतात. रिबन माहिती आहे ना तुम्हाला, डोक्याला बांधायची असते ती, तशा टाईपचे असतात. यामुळे काय होते, वॉटर करंट जो असतो तो त्याच्या पानाला डॅमेज करू शकत नाही, लिव्जला. त्यानंतर दिलेलं आहे ॲडॅप्टेशन इन फ्रॉग. फ्रॉग युजली लिव्ह इन पॉन्ड. दे कॅन स्टे इनसाइड द पॉन्ड वॉटर अँड मूव्ह ऑन लँड. बघा आता तुम्हाला माहित आहे फ्रॉग जो आहे, बेडूक जो आहे, तो पाण्यात सुद्धा राहतो आणि जमिनीवर सुद्धा राहतो की नाही. नॉर्मली तो पॉन्ड वॉटरमध्ये म्हणजे तळ्यात सापडतो आपल्याला. दे हॅव वेब फीट दॅट हेल्प देम स्विम. त्याचे जे पाय असतात ते जाळीदार असतात. बघा इथे दिलेले आहे तुम्हाला, वेब फीट असतात ज्यामुळे तो इझिली स्विमिंग करू शकते. त्यानंतर त्याची स्किन जी असते ती मॉइस्ट असते. स्किन ज्याच्या थ्रू ते काय करतात, ब्रीथ करतात, म्हणजे श्वास घेतात. आणि त्यांचे लेग्स जे असतात ते लॉंग असतात. कशासाठी? हॉपिंगसाठी. आणि हॉपिंग कशासाठी? जे प्रे असतात त्यांचं अन्न शोधण्यासाठी. त्यानंतर दिलेलं आहे ॲक्लिमेटायझेशन. आता ॲक्लिमेटायझेशन म्हणजे काय होते, की जसं आपल्या आजूबाजूचं वातावरण आहे त्याप्रमाणे आपण स्वतःला बनवून घेणे. आता हॅव यू एव्हर विजिटेड एनी हिल स्टेशन ऑर एनी हाय माउंटेन रिजन. आता तुम्ही कधी हिल स्टेशनवर गेलेले आहेत का? किंवा माउंटेन रिजनवर गेलेले आहे का? पर्वतावर गेलेले आहे का कधी फिरायला? यू माइट हॅव एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन ब्रीदिंग. आता हाय माउंटेन्सवर जर तुम्ही गेले असेल तर तिथे तुम्हाला ब्रीदिंगसाठी प्रॉब्लेम होईल, श्वास घेण्यासाठी होईल की नाही. किंवा जे फिजिकल एक्सरसाइज असते त्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम होईल. पण काही दिवसानं काय होईल, तुम्हाला त्या इन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही ॲडजस्ट होसाल तिथे. म्हणजे त्या कंडिशन्स तुम्ही सॅटिस्फाय करसाल तिथलच्या, म्हणजे कमी ऑक्सिजनमध्ये राहणे आहे की नाही. मग या प्रोसेसला म्हणतात ॲक्लिमेशन. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे, आता हा युनिट झालेला आहे आपला. आता घ्यायची आपल्याला एक्सरसाइज. आता टिक द करेक्ट ऑप्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन लिव्हिंग थिंग. आता बटरफ्लाय नॉन लिव्हिंग थिंग आहे का? नाही. कोकोनट ट्री? नाही. एरोप्लेन? हो. एरोप्लेन काय आहे? जरी ते उडते पण ते काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग आहे, म्हणजे निर्जीव आहे. व्हेन a potted plant is kept near a window from where light is coming, the stem of the plant will. आता बघा काय म्हटलेलं आहे, की एका पॉटमध्ये आपण प्लांट लावलं आणि ते घरात ठेवलं. कुठं? विंडोजवळ, खिडकीजवळ. आणि त्याच्या स्टेमवर लाईट पडते तर ते कुठं ग्रो होईल रे? ग्रो स्ट्रेट अप, सरळ. गो अवे फ्रॉम द विंडो, विंडोच्या दूर ग्रो होईल ते. ग्रो टुवर्ड्स द विंडो. आणि नॉट ग्रो, त्याच्या स्टेमवर लाईट पडत आहे. आणि झाडाच्या कोणत्या भागाला लाईट पाहिजे असते? सूर्यप्रकाश पाहिजे असते ग्रो होण्यासाठी? प्लांटला, लीफला, पानाला.
त्याच्या स्टेमवर उजेड पडून काही फरक पडेल का? नाही. त्यानंतर दिलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज फाउंटेन इन माउंटेन रिजन. आता माउंटेन रिजनवर याकही असतो आणि स्नो लिओपार्ड सुद्धा असतो, म्हणजे बोथ ऑफ दिस. अ ग्रुप ऑफ सिमिलर सेल दॅट परफॉर्म अ पर्टिक्युलर फंक्शन इज कॉल्ड टिश्यूज. काय म्हणतात त्याला? टिश्यू म्हणतात. त्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे एक पेशीय जीव. अमिबा सुद्धा युनिसेल्युलर आहे, बॅक्टेरिया युनिसेल्युलर आहे, पॅरामिसेम युनिसेल्युलर आहे आणि अर्थवॉर्म मल्टीसेल्युलर आहे. अर्थवॉर्मच्या बॉडीमध्ये खूप साऱ्या सेल्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला आफ्टर कंप्लिशन ऑफ लाईफ सायकल द लिव्हिंग थिंग डायज. लाईफ सायकल संपल्यावर, जीवनचक्र संपल्यावर लिव्हिंग थिंग्स जे असतात, सजीव जे असतात, ते मरून जातात. इज एनी चेंज इन द सराउंडिंग ऑफ ऑर्गॅनिझम टू विच इट रिस्पॉन्ड. आता स्टिम्युली, इथे काय येते? स्टिम्युली. अ प्लेस वेअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लिव्ह. जिथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स राहतात त्या जागेला म्हणतात हॅबिटॅट. द रेस्पिरेटरी ऑर्गन्स फिल इन द ब्लँक्स आर गिल्स. आता गिल्स हे रेस्पिरेटरी ऑर्गन्स म्हणजे श्वास घेण्याचे ऑर्गन कोणाचे आहे रे? फिशचे. सनलाइट इज ॲन अबायोटिक कंपोनंट. सनलाइट काय आहे? अबायोटिक कंपोनंट आहे. मग आता ही जी प्रोसेस आहे इनहेल आणि एक्झेल करायची, त्याला म्हणतात ब्रीदिंग. काय म्हणतात त्याला? ब्रीदिंग. श्वास इनहेल करणे म्हणजे श्वास घेणे, एक्झेल करणे म्हणजे श्वास सोडणे. या प्रोसेसला म्हणतात ब्रीदिंग. काइट अँड व्हल्चर्स आर एक्झाम्पल ऑफ स्कॅव्हेंजर. काइट आणि व्हल्चर काय आहेत? स्कॅव्हेंजर आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंग मध्ये काय दिलेलं आहे? द मेन फंक्शन दीज मॅन्युफॅक्चरर देअर ओन फूड. आता स्वतःच अन्न स्वतः कोण बनवते रे? प्लांट. त्यानंतर कॅक्टस. कॅक्टसचे लिप्स स्पायनी असतात, काटेरी असतात. त्यानंतर आहे मेन सोर्स ऑफ एनर्जी ऑन द अर्थ. एनर्जीचा मेन सोर्स कोणता आहे अर्थवर? सन. आणि डॉल्फिन कशाच्या साहाय्याने ब्रीथ करते? नोस्ट्रिलच्या, म्हणजे तिच्या डोक्यावर एक होल असते ज्याला नोस्ट्रिल म्हणतात, त्याच्या साहाय्याने ती ऑक्सिजन घेते. त्यानंतर आहे व्हिच पार्ट ऑफ द लिप टेक प्लेस इन ब्रीदिंग. आता इथे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे. तर ब्रीदिंग कशाने होते? झाडामध्ये पानावर काय असते? बारीक बारीक होल्स असतात, त्याला म्हणतात स्टोमॅटा. ठीक आहे. नेम टू एनी टू ॲनिमल्स इच विच रिप्रोड्यूस बाय गिव्हिंग बर्थ टू बेबीज. असे ॲनिमल जे बेबीजना काय देतात? जन्म देतात. टायगर, लॉयन. त्यानंतर हॅचिंग देअर एग्ज. एग्ज कोण देतात? जसं इथे स्नेक आहे, किंवा बर्ड्स आहे. बर्ड्स सुद्धा लिहू शकतो आपण, ॲनिमल्स जरी दिलेलं आहे. बर्ड्स जे काही बर्ड्स आहेत ते काय करतात? एग्जच देतात. नेम टू फ्री फ्लोटिंग प्लांट्स. फ्री फ्लोटिंग प्लांट्सचे एक्झाम्पल लिहायचं आहे आपल्याला. एक आहे लोटस आणि दुसरं आहे हायसिंथ. ठीक आहे. नेम टू स्कॅव्हेंजर. स्कॅव्हेंजरचे नावं लिहायचे आहे आपल्याला. तर 2 स्कॅव्हेंजर लिहायचे आहेत. तर 2 स्कॅव्हेंजर, एक घेते मी इथे काइट अँड वल्चर. ठीक आहे. त्यानंतर आहे नेम द प्रोसेस बाय विच ऑल ग्रीन प्लांट्स प्रिपेअर देअर फूड. कोणती प्रोसेस आहे? झाडामध्ये अन्न बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया. त्यानंतर व्हॉट इज सेल? व्हाय आर द लीव्ज रिड्युसेस टू स्पाइन इन कॅक्टस. आता व्हॉट इज सेलचा आन्सर बघा, पेज नंबर कितीवर आहे, इथे लिहून नाही देत मी तुम्हाला. तर बघा, सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. इथून एवढं लिहायचं. पेज नंबर 72 डी मधला 6. ठीक आहे. पेज नंबर 72. त्यानंतर आहे व्हाय आर लिव्ज रिड्युसेस टू स्पाइन इन कॅक्टस. आता कॅक्टसमध्ये लिव्ज का बरं काटेरी असतात? तर बघा पेज नंबर 80 वर दिलेला आहे. इथून तर इथपर्यंत डी मधलं
7. ठीक आहे. म्हणजे ट्रान्सपिरेशन म्हणजेच वॉटर लॉस होऊ नये, पाणी बाहेर जाऊ नये जास्त प्रमाणात, म्हणून कॅक्टसचे जे पानं असतात ते काटेरी असतात. डी मधलं 7, पेज नंबर 80. इथे पेज नंबर देते मी तुम्हाला लिहून. ठीक आहे. आता इथे दिलेलं आहे व्हॉट इज मीन्ड बाय इन्व्हायरमेंट, नेम 2 कंपोनंट ऑफ इन्व्हायरमेंट. आता इन्व्हायरमेंट म्हणजे काय किंवा त्याचे कंपोनंट कोणते, तर असं करा तुम्ही, हे जे क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर ई आणि एफ मधले तुम्ही शोधून ठेवा, पुढल्या लेक्चरमध्ये मी सांगते तुम्हाला. ठीक आहे.